ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 9वीचं विज्ञान आणि विज्ञानमध्ये आपला पहिला धडा सुरू आहे आणि पहिल्या धड्यामध्ये आपण काय करतोय तर त्याच्यावरती जे गणित येत असतात शाब्दिक उदाहरणं ते आपण बघत आहोत। त्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणते सूत्र त्यामध्ये महत्त्वाचे आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे। बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की आपली मुलं जी ग्रामीण भागातून येणार आहे ह्या मुलांचा एक प्रॉब्लेम असतो। काय प्रॉब्लेम आहे की आपली मातृभाषा मराठी आहे, याच्यातले काही मुलं ज्यांना चांगले मार्क पडतात मग ते पुढं 11वी 12वीला काय करतात सायन्समध्ये ॲडमिशन घेतो। बरं सायन्सला ॲडमिशन घेत नाही ते आता काय करू राहिले ते जे सायन्स बाजूला गेलं आता काय करू राहिले ते नीट JEE CET नर्सिंग हे अशा वेगवेगळे कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम असतात आता त्यांच्या डोक्यामध्ये कोणी भूत घातलं काही माहिती नाही। पण बाळा हो तुम्ही एक गोष्ट लक्ष द्या, तुमचा जो सिलेबस आहे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तुमचा बोर्डाचा अभ्यासक्रम आहे आणि तुम्ही जो बोर्डाचा अभ्यासक्रम केला ज्या पातळीवर अभ्यास केला त्या प्रकारची तुम्हाला परीक्षा देता येते त्या ठिकाणी। मग जरुरी होत आहे की तुम्ही एंट्रन्स कोणत्या लेवलची देता, कुठं जायला तुम्हाला कुठं जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मग त्यानुसार तुमची CET ठरत असते। पण मुलं निवड करताना या ठिकाणी चुकतात गोंधळतात, मार्क चांगले पडले आता चिटिंग सेंटर वगैरे असल्यामुळे काही मुलं चिटिंग करतात, त्यांना वाटतं मेरे को बहुतच अच्छे मार्क आए आणि मग मैं क्या करूँगा तो मैं नीट को ॲडमिशन लूँगा JEE को ॲडमिशन लूँगा। बेटा एक काम करतो तुझं स्वतःचं आत्मपरीक्षण करा आधी। तर त्या ठिकाणी त्यांना होतं काय की नीट असेल JEE असेल CET असेल तिकडं तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या 2 सब्जेक्टमध्ये किंवा मॅथमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल कंपल्सरी असतात। मग ते न्यूमेरिकल तुम्हाला काय करता आले पाहिजे, सॉल्व करता आले पाहिजे। मग त्याच्यासाठी मी नेहमी सांगत असतो की आपण 3 स्टेप फॉलो करायच्या। किती स्टेप फॉलो करायच्या 3। खरं म्हणजे तर आपल्याला ते जो आपण लेसन आहे तो जो वाचलेला असला पाहिजे त्याचे फॉर्म्युले आपले पाहिजे। न्यूमेरिकल सॉल्व करायच्या अगोदर तुमची थेरी चांगली पाहिजे। बोला काय चांगलं पाहिजे, तुमची थेरी चांगली पाहिजे। जर तुमची थेरी चांगली झाली, थेरी जर चांगली झाली तुमची, जर तुमची थेरी चांगली झाली तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायला अडचण येत नाही, बरोबर आहे। मग करायचं काय या ठिकाणी तर आपल्या लेसनचं नाव काय आहे, लेसनमध्ये कोणकोणते फॉर्म्युले आलेले आहेत, आपल्याला काय काय काढण्याच्या बाबतीत विचारलं जाऊ शकतं हे आपलं पहिलं तर झालेलं असलं पाहिजे। ठीक आहे, मग आता आपल्या धड्याचं नाव काय आहे, आपल्या धड्याचं नाव आहे गतीचे नियम। हां तर आपल्या धड्याचं नाव गतीचे नियम आहे। गतीचे नियममध्ये काय काय कोणकोणते सूत्र आलेले आहेत, काय काय काढलेलं विचारलं जाऊ शकतं आपल्याला। तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की एखाद्या वस्तूची तुम्ही काय करा चाल काढा। काय काढायची चाल। आता चाल कशी काढत असतो आपण तर चालीचं सूत्र आहे आपल्याकडं अंतर भागिले वेळ असं सूत्र आहे, बरोबर आहे। जर तुम्हाला माहिती असेल एखाद्या वस्तूनं काही वेळामध्ये अंतर कापलं तुम्हाला त्याची चाल काढता आली पाहिजे। समजा जसं की एक वस्तू आहे त्या वस्तूनं काय केलं 60 किलोमीटर अंतर कापलं, किती वेळेमध्ये 60 मिनिटामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये, बरोबर आहे। याला सेकंदामध्ये कन्वर्ट करतो कधी वेळ हा कसा असतो, अंतर जे आहे ते हे अंतर मीटरमध्ये असतं आणि वेळ हा आपला सेकंदमध्ये असतो। तर एखाद्या वस्तूनं काय केलं समजा 60 मीटर अंतर कापलं आणि 10 सेकंदात कापलं तर त्याची चाल किती येते, आपण या 10नं काय करणार 60ला भाग देणार, 10 × 10 10 × 60 तर 6 मीटर प्रति सेकंद आपण अशी त्याची चाल काढू शकतो, बरोबर आहे। असंच आपल्याला त्याच्यावर सेम तसंच सूत्र आहे वेगाचं, सेम तेच आहे फक्त याच्यामध्ये अंतराच्या जागेवर काय येतं तर अंतराच्या जागेवर येतं विस्थापन। मग आपल्याला जर विस्थापन काढायचं असेल, विस्थापन माहिती असेल तर आपण त्याच्यावर वेग काढू शकतो। परंतु एखादी वस्तूचं विस्थापन झालं किती वेळात झालं ते वेळ आपल्याला माहिती असली पाहिजे। वेळ आपल्याला या ठिकाणी वेळेनं आपण काय करतो बदलतो। आता एक वस्तू आहे त्या वस्तूचं काय झालं 100 मीटर काय झालं विस्थापन झालं, किती वेळामध्ये 20 सेकंदामध्ये। वस्तू जागा बदलते ना, वस्तू एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाते, तिथे गेल्यानंतर काय होतं तर ती वस्तू काय करते जागा बदलते, म्हणजे तिची वेग किती होता तो काढायचा असेल तर आपण काय करतो त्या विस्थापनाला वेळेनं बांधायचं। 20 × 20 20 × 5 = 100 5 मीटर प्रति सेकंद। एका सेकंदामध्ये 5 मीटर या ठिकाणी त्या वस्तूचा काय होतो वेग असतो, ती विस्थापन होतं, बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरं काय आहे त्वरण आहे। पहा त्वरणाचं काहीतरी सूत्र आहे बघा, वेग बदलातील दर म्हणजे त्वरण, याला A असे लिहितात बघा A, बरोबर आहे। आणि Aचं सूत्र काय येतं तर वेगातील बदल, मग अंतिम वेगातून
आपण आरंभ वेग मायनस करतो, त्याला वेळेला भाग देतो. हे काही महत्त्वाचे सूत्र आहेत आपल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण न्यूटनचे समीकरण पाहिले 3, बरोबर. न्यूटनची काय पाहिली आपण, समीकरण पाहिले. 3 समीकरण आहे पाहते. कोणकोणते समीकरण आहे, तर पहिलं वेग आणि काळाचं संबंधातलं समीकरण आहे. वेग काल संबंधाचं समीकरण काहीतरी मला वाटतं व्ही बरोबर यू अधिक ए टी असं सूत्र आहे. याच्यामध्ये व्ही काय असतो, हा त्या वस्तूचा नंतरचा वेग असतो. यू हा त्याचा सुरुवातीचा वेग असतो. ए हे त्याचं त्वरण असतं आणि टी हे त्यासाठी लागलेला वेळ असतो. वेग बदलला ना, मग त्यासाठी वेळ किती लागला, तर टी एवढा वेळ लागला. त्याच्यानंतर दुसरं समीकरण मला वाटतं विस्थापन आणि काल संबंधाचं समीकरण आहे. विस्थापन यस असतं, जागा किती बदलली, आणि त्याच्यानंतर त्याचं यश सूत्र काय आहे, यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग आहे. त्याच्यानंतर तिसरं एक समीकरण आहे आपलं वेग आणि विस्थापनाचं समीकरण आहे, बरोबर. वेग आणि विस्थापन संबंधाचं समीकरण. तर वेगाचं सूत्र काय आहे, वेग काय असतं, व्ही असतं. व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. हे आपले 3 समीकरण आहे. याच्यानंतर काय काय होतं, याच्यानंतर आपल्याला समीकरणानंतर शेवटी समीकरणानंतर आपण एक नियम पाहिला. कोणाचा नियम पाहिले, न्यूटनचे. तर त्याच्यापैकी दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला एक सूत्र पाहिलं. कोणतं सूत्र पाहिलं, बलाचं सूत्र पाहिलं आणि संवेगाचं पण पाहिलं. की संवेग म्हणजे काय असतं, तर संवेग बरोबर असतं पी बरोबर वस्तुमान गुणिले वेग. वस्तुमान म्हणजे यम आणि गुणिले वेग म्हणजे काय घेतो आपण, त्याचा वस्तुमान गुणिले वेग व्ही घेतो, व्ही. आणि शेवटचं याच्यातच एक सूत्र दिले आहे बलाचं. बल कसं काढायचं, तर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. वस्तुमान म्हणजे यम आणि गुणिले त्वरण. तर त्वरणाचं सूत्र काय येतं, ए येतं. त्याच्यानंतर एक तिसरा जो नियम आहे, तिसरा नियम काय सांगतो, की प्रत्येक क्रियाबलाला त्याचवेळी प्रयुक्त होणारं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतं. क्रियाबल जर F1 असेल तर प्रतिक्रियाबल हे आपलं F2 असतं. आणि दोघांच्या दिशा कशा असतात, विरुद्ध असतात, विरुद्ध. ओके, विरुद्ध असतात म्हणजे कसं, या दोघांची दिशा काय असते, विरुद्ध असते, म्हणून मायनस घेतो आपण. आणि शेवटचं एक आहे संवेगाक्षेतेचा सिद्धांत. काय सांगतो तो, की जर 2 वस्तूची टक्कर झाली तर टक्कर होण्याच्या आधीचा एकूण संवेग, ह्या वस्तूचा संवेग 1 असणार, दुसऱ्याचा 1 असणार. मग त्या दोघाचा संवेग एकूण काढला आणि नंतर टक्कर झाल्यानंतर पण त्याचा संवेग असणार आहे की नाही, त्या संवेगाची बेरीज कशी असते, सारखी असते. कसं लिहितो आपण ते, तर m1u1 अधिक m2u2 बरोबर घेतो आपण m1v1 अधिक m2v2. हे सूत्र आहेत आपले. आपल्याला जर हे सूत्र कळाले तर आपल्याला हे पूर्ण गणितातले उदाहरणं सोडवायला जमणार आहे. आज घरी गेल्यानंतर काय करायचं, की जे सोडलेले उदाहरण दिले आहे 11 पेज नंबरवर आणि 16वर पण दिले पहा, बरं का, 16वर पण दिले. आता याच्यापैकी जे 11 पेज नंबरवर तर जे पहिलं आहे ते पहिलं आणि 7व्यातलं पहिलं सारखंच आहे पहा, आणि 7व्यातलं चौथं पण त्याच्यासारखंच आहे. तर ते 2 गणितं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 11 पेज नंबरवरती पहिलं उदाहरण जे दिलं त्याच्यासारखंच जमन का. काय करायचं आहे, तिथं तुम्हाला सरासरी चाल काढायची सांगितलेली आहे. आणि सरासरी चाल काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर एकूण अंतराची बेरीज करावी लागत असते. अंतराची काय करावं लागत असते, बेरीज करावी लागत असते आणि त्याला वेळेच्या बेरजेनं भागायचं असतं, बरोबर. तर करायला जमन मग. 11 पेज नंबरवरती जे उदाहरणं दिले ते लिहून काढायचे. आणि 7वा जो प्रश्न दिला त्या 7वा प्रश्न हा आपला त्याच्यातला अ आणि शेवटचं ई इडलिंबूचं हे 2 प्रश्न करून पाहिजे. ठीक आहे, काही अडचण, काही तकलीफ, उद्या आपण ते न्यूमेरिकल घेऊ. ठीक आहे, काही अडचण, ठीक आहे.